नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज दोडक्याची भाजी बनवणार आहे। तर थोडेसे वेगळ्या फोडी बनवून दोडक्याची भाजी बनवायची। तर याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे। वरचे जी शिरा असतात ती साल कटरनं काढायच्यात। सुरुवातीला मी दोडके धुवून घेतले। आता गोलाकारामध्ये दोडके कट करून घ्यायचे। तर एकदम छान असं गोलाकारामध्ये भाजी पण छान दिसते आणि दिसायला। तर ही दोडका कडू आहे का गोड आहे ती बघायचं आणि नंतर याची भाजी बनवायची। तर आता इथे सर्व फोडी तयार करून झालेले आहेत। तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ऑल वर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉइंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका। तुमचे एक लाईक, एक सबस्क्राइब आणि या हाईपचे पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। आणि छानशी कमेंट करा। चला रेसिपीकडे वळूया। आता इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। पळी तेल टाकायचे। आता इथं दोडक्यामध्ये कोणतीही डाळ न टाकता मी भाजी बनवणार आहे। आता थोडेसे मोहरे टाकायचे, थोडेसे जिरे टाकायचे। आता मोहरी जिरे तडतडले त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे। लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आणि लगेचच फोडी टाकून घ्यायच्यात आणि तेलामध्ये जास्त वेळ परतून घ्यायच्यात। तेलामध्ये परतल्यामुळे एकदम चवदार अशी भाजी लागते। आता या भाजीमध्ये लगेच चवीनुसार मीठ टाकायचे। आता मीठ टाकल्यामुळे त्या मिठाला पाणी सुटतं आणि भाजीच्या फोडी जी आहेत ती मऊ होतात। यासाठी मीठ टाकून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवायचे 5 मिनिट। गॅस कमीच ठेवायचे। आता झाकण ठेवल्यामुळे एकदम छान असं भाजी मऊ होते आणि लवकर शिजते। यासाठी झाकण ठेवायचं भाजीवर। आता इथं भाजी एकदम छान मऊ झालेली आहे। आता बाकीचे राहिलेलं साहित्य टाकून घ्यायचे। एकदा चमच्याने हलवून घ्यायचे। आता घरगुती काळा तिखट टाकायचे आणि छान असं चमच्याने परतून घ्यायचे। धने जिरे पावडर टाकायचे। आता थोडासा गरम मसाला टाकायचा याच्यामध्ये। आता तुम्हाला वाटलंच तर याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे थोडंसं। आता मी पण थोडंसं गरम पाणी टाकणार आहे। बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं आहे। आता थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचे। आता फोडी पण एकदम छान शिजलेल्या आहेत। तर आता शेंगदाण्याचं कूट आणि मसाला एकजीव होण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचे आणि 5 मिनिट शिजू द्यायचे। आता इथं एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला जास्त पाणी आवडत असेल तर थोडंसं पाणी जास्त पण टाकू शकता। आता इथे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता इथं तयार झालेली आहे भाजी एकदम चवदार आणि टेस्टी। आता एका भांड्यामध्ये काढून ठेवायची। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।